स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून उभाटा गट आक्रमक. कृष्णानगर येथील वीज वितरण कंपनीला निवेदन. खासगी कंपनीकडून सातारा जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. ग्राहकांना या स्मार्ट मीटरची माहिती दिली जाणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले जाऊ नयेत, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. सातारा कृष्णानगर येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंत्यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले. शिवसेनेचे शेतकरी सेना प्रमुख प्रताप जाधव, सातारा तालुका प्रमुख रमेश बोराटे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय नलावडे, सातारा तालुका संघटक प्रणव सावंत, खटाव तालुका प्रमुख संजय नांगरे, सातारा शहर प्रमुख गणेश अहिवळे, युवा सेना शहर प्रमुख ॲडव्होकेट शिवेंद्र ताटे, ईश्वर कृष्ण वाघमोडे, ज्ञानेश्वर नलावडे, सुनील पवार, आकाश धोंडे, आझाद शेख, चंद्रकांत पोळ, संजय जाधव, अस्मल शिकलगार, संजय नलावडे, संजय नागरे आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. या आंदोलनाविषयी बोलताना प्रताप जाधव म्हणाले, शिवसेनेच्या वतीने आज इथं आलेलो की काय आम्ही निवेदन द्यायला नाही आलो, सज्ज दम द्यायला आलेलो आहे एमएससीबीला. जसं ह्या अदानीचं टोळकं जिल्ह्यात ज्या स्मार्ट मीटर नावाखाली घरोघरी रात्रीच्या चोरीच्या मार्गानं दिवसा घरात कोण नसताना स्मार्ट मीटर लावण्याचा जो प्रकार चालू आहे त्याला विरोध आणि इशारा देण्यासाठी आज आम्ही शिवसेनेची इथं आलेलो आहे. एक तर तुमच्याकडून सुविधा नाही त्या, आणि महत्वाचा विषय म्हणजे आता जे चालूचे मीटर व्यवस्थित असताना देखील तुम्ही गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरी दिवसा कोण घरी नसताना स्मार्ट मीटरचं जे तुम्ही लावताय अदानीचा मीटर, ह्याला हा आमचा पूर्ण जिल्ह्यातला विरोध आहे. हा इशारा सज्ज इशारा ह्या विभागाला द्यायला आलोय, आणि येणाऱ्या काळात ह्यांनी जरी जबाबदारी नाही घेतली तर अदानीचं जे टोळकं फिरतंय त्या टोळक्याला चोप मार मिळेल. हे तर सर्वसामान्य जनताच आता उठलेली आहे. सर्वसामान्य जनताच ह्यांना दगडानं मार देईल. त्याच पद्धतीनं शिवसेनेची एक बांधिलकी आहे. या सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी शिवसेना खंबीर आहे. येणाऱ्या काळात ह्या विभागानं ह्या सर्वांवर जर चाप नाही आणला तर येणाऱ्या काळात ही जी अदानीचं टोळकं स्मार्ट मीटरच्या नावाखाली गावोगावी फिरतंय त्यांना येणाऱ्या काळात चोप मार मिळणार हे निश्चित. अभियंत्यांची भेट झाली नाही त्याबद्दल काय? अभियंता एकतर जबाबदारच नाही. जिल्ह्याचे सर्व प्रतिनिधी शिवसेनेचे इथं आल्यात तरी त्यांना भेट घ्यायला जर अभियंता येत नसेल, त्याच्यावरून सर्व कळतं की प्रशासनाचा भोंगळ कारभार किती चाललाय. एक अभियंताने स्पष्ट आता तुमच्या पत्रकारांच्या देखत सांगितलेलं आहे की ही आमची जबाबदारी नाही, ही अदानीच्या एजन्सीकडे दिलेला आहे स्मार्ट मीटरचा विषय. तसे यांनी जबाबदारी सरी फेटाळलेली आहे. त्यामुळे ह्यांचा कर्मचारी यांच्या बरोबर दिसला तर आम्हाला 353 सारखी खोट्या गुन्ह्याची आम्हाला धमकी कुणी द्यायची नाही. ही येणाऱ्या काळात ह्या दोघांना ह्याचं प्रत्युत्तर मिळेल. आम्ही आता जबाबदार जे एमएससीबीचे अधिकारी आहेत त्यांची आम्ही भेट घेतली. त्यांनी स्पष्ट आता आदरणीय पत्रकारांच्या देखत कबुली दिलेली आहे की ह्या मीटरचा विषय आमचा म्हणजे एमएससीबीचा नाही, तर हा अदानी जी एजन्सी आहे जी स्मार्ट मीटर आता जोडते हा त्यांचा विषय, आणि ते मीटर जोर जबरदस्तीने जोडतात. हे स्पष्ट अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. मग येणाऱ्या काळात आमची लढाई ह्या एमएससीबी संघ नसून स्मार्ट मीटर जोडणाऱ्या अदानीची जी टीम आहे टोळक आहे त्यांच्या संघ आहे.